ठिकाणी स्पर्धा पार पडते आणि या स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी राष्ट्रीय आश्व संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर आर.सी. मेहतासकर हे राष्ट्रीय आश्व संशोधन केंद्र बिकानेर या ठिकाणाहून आवर्जून 2 दिवस उपस्थित आहेत. सरांच्या निरीक्षणाखाली बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या ठिकाणी भीमथडी घोड्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय की भीमथडी घोडे हे नामशेष होत चाललेले आहेत आणि हे भीमथडी घोडेचं काय वैशिष्ट्य आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा अण्णा, एकंदरीत आपण बघतोय की भीमथडी घोडे हे नामशेष होत चालले होते आणि हे भीमथडी घोड्यांना शोधून त्यांना समाजात आणण्याचं काम सुरू झालेलं आहे. काय कसं सांगाल कसं सांगाल भीमथडी घोडे? भीमथडी घोडे हे 350 वर्षाच्या इतिहासातले घोडे एक नंबरचे पहिले होते. त्याच्यानंतर काळामानाने याचा उपयोग कमी होत गेला. त्याच्यामध्ये वाहनं आले, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झाल्यामुळे याची उंची म्हणा बाकीच्या प्रगती होण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या झाल्या नाही. आता याचं पुनर्वसन आणि याचं पुनर्जीवन हे माननीय श्री रणजित पवार साहेब यांच्या मार्फत झालेलं आहे. त्यांनी देश पातळीवर याची नोंद सरकार मान्यता घेतलेली आहे आणि इथून पुढे याच्या प्रगतीसाठी ते पूर्ण प्रयत्नशील राहून आम्ही सर्व टीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. महाराष्ट्रामध्ये अण्णा किती घोडे आहेत आणि ह्या घोड्यांना शोधण्याचं काम तुम्ही कसं केलं? हे फक्त अंदाज सांगतात, साधारण 5,000 घोडे असावेत असा अंदाज आहे. हे मुख्यतः सर्व आपले मेंढपाळ बंधू आहेत त्यांच्याकडं जास्त प्रमाणात हे वापरले गेले आणि काही शेतकरी आहेत जे गाडा मालक आहेत, जे बैल रेस करत होते, पुढे घोडे पळत होते. तर त्यामुळे ह्या सर्व लोकांमुळे हे जनावरं जे घोडे आहेत त्याचं अस्तित्व टिकून राहिलेलं आहे. फक्त कालांतराने कमी कमी होत असताच्या मार्गावर चालले होतं. त्यासाठी आम्ही आता ते पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करतो. शेतकऱ्यांना महत्वाचं त्यांचा जे प्रश्न असतो ती चाऱ्याचा आणि त्यांचा खुराकाचा. हे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कमी चारा खाऊन ते स्वतः सेल्फ मेंटेनन्स म्हणजे स्वतः जगणारे घोडे आहेत. त्याचमुळे इतिहासा काळामध्ये महाराजांनी ह्या घोड्यांना खुबीने वापर केला, कारण यांना दीर्घकाळ अन्न पाण्या वाचून राहायची क्षमता आहे आणि कुठलंही पडेल ते खाऊन त्यांची ते स्टॅमिना वगैरे टिकवण्याची त्याची ताकद आहे. मारवाडी घोडे बघितले आपण, इतर राजस्थानी घोडे बघितले, परंतु याला ब्रँड मिळवून द्यायचं काम तुम्ही केलं. हो, कारण हे जे आपल्यास फक्त इतिहासात नोंद नव्हती, गाण्यांमध्ये म्हणतात भीमथडी तट्ट वगैरे, ह्याच्यातच ते मर्यादित राहिले होते. त्याला कुठेतरी अस्तित्व मिळवून द्यायचे आपले प्रयत्न चालले होते आणि जे मूळ स्थिती म्हणजे मूळचे आपले महाराष्ट्रीयन घोडे 1200 सालापासून यांची नोंद सापडली. 1617 सालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा वापर खुबीने आपल्या सैन्यामध्ये केला. तर त्यानंतर मग ब्रिटिशांनी 1958 साली त्या काळामध्ये ब्रिटिशांनी ह्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. आलेगाव पागा तिथे त्यांचे पागा होत्या. त्यावेळी त्यांनी स्पर्धा भरवायची. मग त्यावेळी कधी 10 रुपये तिकीट लावायचे, म्हणजे आत्मानाचं काही कुठेच जाईल. त्यानंतर जवळजवळ 135 वर्षानंतर आपण भीमथडीची स्पर्धा आता भरवतो. या स्पर्धा कशा स्वरूपाच्या आपण आयोजित केल्या? एक तर काल ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये आपण मादी काय म्हणजे वर्ग एक केला आणि नर वर्ग केला. त्यामध्ये आपण निवड काल केलेली. त्यामध्ये 5-5 कॉन्टेस्ट आपले निवडून आले म्हणजे जिंकलेले आहेत. ते काय झाले, आज आम्ही थोडंसं हे खेळामध्ये याचं प्रावीण्य राहावं म्हणून आम्ही एक 2-3 खेळ जे आपलं म्हणजे मोरे साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही हे करतोय. यामध्ये उत्साह लोकांना मिळावा. भविष्यामध्ये राज्यातील शेतकरी एकजूट होऊन या घोड्यांची जी संगोपन करण्यासाठी आपण पुढाकार घेतलेला आहे आणि अजूनही घेताल. भविष्यात काय योजना आहेत या भीमथडी घोड्या संदर्भात? जास्तीत जास्त उपयोगिता याची वाढवली तर ह्याचं लोक जास्त संवर्धन करतील. त्यामुळे हे सांभाळायला सोपे असल्यामुळे शेतकरी वर्ग सहज सांभाळू शकतो, कारण ह्याला काही विशेष काय करायची गरज पडत नाही. म्हणजे आम्ही ह्याच्यामध्ये बरेच खेळामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा पुढे आम्ही पोलोमध्ये प्रयत्न करणार, रेसिंगमध्ये प्रयत्न करणार, हे छोटे छोटे गेम्स त्यामध्ये प्रयत्न करणार. गावोगावी जी यात्रा होतात त्याच्यामध्ये काही जे प्रथा जुन्या आहेत घोडागाडीचे रेसेस होतात त्याला काही मान्यता मिळते का, आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो. मग हे जर विविध ठिकाणी ह्याची वापरता एकदा सुरुवात झाली
तर लोक त्यामुळे ते सांभाळण्यास सुरुवात होईल एक बैलगाडीच्या शर्यती ज्या पद्धतीने होत्या त्या पद्धतीने भीमतडी घोड्यांना जर त्या ठिकाणी आणलं तर त्यांची देखील अजून मागणी होईल. लोकांचा उत्साह वाढेल, निश्चित उत्साह वाढेल. त्यामुळे लोक त्या आनंदाने ते सांभाळ करतात. जसे बैल आता सांभाळतात तसे घोडे सांभाळायला सुरुवात करतील. तर आपण बघितलंय की भविष्यात देखील ज्या पद्धतीने बैलगाडी शर्यतीला मागणी होती त्याच पद्धतीने आता या भीमतडी घोड्यांचा जर वापर केला तर या भीमतडी घोड्यांची मागणी अधिक वाढणार आहे. जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती.